हॅलो, चला पंचाने सामना सुरू करून घ्यायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. किशोर भोसले. लाईनमॅन लाईनमॅन पाठवायचा आहे मैदानात. लाईनमॅनची व्यवस्था करा ना. दामादेव संघ लवकर करायची आहे. प्राईज अंक नामा होता. स्वरूपाचा 3 चेंडू 2 धावा.
एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत. फटका दिशेने हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. कार गरजेचा आहे. दुसऱ्या सायकेंडला संदेश, नॉन सायकेंडला विनोद. एके अर्थात अक्षय कोळसकर. अक्षय कोळसकर मैदानात वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय. यॉर्कर लाईन मधला हा चेंडू एक धाव तर घेतली जाते. निर्धाव निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. आता मात्र लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव या ठिकाणी आपल्याला धावपाल करू वाढताना दिसेल. धावसंख्या होते संघाची 12 आणि चेंडू मात्र 2 चेंडू आणि 12. सायकिनला दिसतोय तो विनोद. पुढचा चेंडू अक्षयचा. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने मारलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती अक्षय कोळसकर याच्याकडून. AK-47 विस्फोटक. आता मात्र हा चेंडू लेगबाईज मध्ये एकेर धावसंख्येसाठी येतोय. धावसंख्या होती संघाची 13 आणि चेंडू मात्र 4 चेंडू 13 धावा. भैरवनाथ देवले विरुद्ध चराई असा हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. असोसिएशनचे लाडके अध्यक्ष इलेदादा कोळसकर यांचा हा संघ आज खेळताना पाहायला भेटतोय. चेंडू हवेत आहे, चेंडू जाईल एकेरीच्या डबक्यात एक धाव संख्येसाठी. या एकेरी धावने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 14 आणि चेंडू झालेले आहेत 5 चेंडू 14 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते ती देवळे संघाकडून. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल गरकन सीमा रेषा पार. षटकार
2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 2 षटका अखेर धावसंख्या आहे 23. आपण पाहतोय मानाचा चषक 2021. पंचाने त्वरित सामना चालू करा. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज वर्ग सज्ज होत आहेत. शैलेश कोळसकर मैदानात सज्ज होत आहेत. पहिला चेंडू मोठा फटका मारलाय. चेंडू हवेत आहे परंतु चेंडू जाईल दुहेरी धावसंख्येसाठी. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जातोय. धावसंख्या होती संघाची 22. 22 ऑन स्कोर बोर्ड. विनोदच्या फलंदाजीचा आलेला हा फटका दुहेरी धावसंख्येसाठी. पंच दुसरा बॉल घ्या. फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू होता परंतु नैसर्गिक बांधणीनुसार त्या ठिकाणी केवळ 2 धावा या डिक्लेअर आहेत. पुढचा चेंडू शैलेशचा. उलटा स्वरूपाचा चेंडू डीप मिड विकेटला जातोय. चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. दोन चेंडू आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा. चांगली फलंदाजी करतोय तो विनोद. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा यष्ट्यांचा वेध घेतोय. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होते. 3 चेंडू 28 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय एकेरीच्या डबक्यात. 1 धावसंख्येसाठी. धावसंख्या होते 29 ऑन स्कोर बोर्ड अर्थात 29 धावा. मानाचा चषक 2021 टेनिस cricket.in या वेबसाईटवर अगदी थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटत आहे. गेली 2 दिवस या स्पर्धेचा हा दुसरा आणि अंतिम दिवस, निर्णायक दिवस. कोण ठरेल मानाचा चषक 2021 येणाऱ्या काही सामन्यांमध्ये त्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटेल. पुढचा चेंडू क्रमांक 5. मोठा फटका खेळलाय मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावसंख्येसाठी. एकेरी धावसंख्येनंतर धावसंख्या धावून पोहोचते 29. 30 धावांवर. निर्णायक सामन्यात निर्णायक अशी भूमिका पार पाडताना फलंदाज विनोद मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅट टायमिंग मुळे चेंडू सीमारेषेकडे जात नाहीये. पुढचा चेंडू आता मात्र परफेक्ट टायमिंग आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी फरार. षटकार. धनवाडीचे संदेश याने जर लगातार 2 षटकार मारले तर तुकाराम पवार सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तुकाराम सावंत संदेशसाठी चांगली संधी आहे परंतु आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अभि जर्सी नंबर 07. धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या होते 36 ऑन स्कोर बोर्ड. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पुढचा आणि शेवटचा षटक अभिचा. सायकिलला संदेश. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय परंतु चेंडू जाईल दुहेरी धावसंख्येसाठी.
या दुहेरी धावसंघाने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 38 ऑन स्कोर बोर्ड. संदेशसाठी तुकाराम सावंत यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. 2 षटकार. पाहूया काय करतोय करामत. अभिचा पुढचा चेंडू. यॉर्कर लेन मधला हा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हेलिकॉप्टर कार्पेटच्या साह्याने जमिनीवर राहिला. या एकेर धावसंख्येनंतर धावसंख्या धावून पोहोचते ती 39 वर. आता मात्र चेंडू भिरकावलाय सीमारेषेकडे. चेंडू जातोय 6 धावांसाठी. डीजेच्या स्वरांवर हा सामना रंगताना दिसतोय. हा संदेश आहे ना. विनोदने एक षटकार तर मारलेला आहे. पाहूया काय होतंय. दुसरा षटकार येतोय का विनोदच्या फलंदाजीतून. फुलटा स्वरूपाचा चेंडू फाईल लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धावसंख्येसाठी. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावसंख्या होते 46 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका येतो विनोदच्या फलंदाजीतून. चेंडू जातोय कर्कण सीमारेषेवर. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु कृपया बाहेरून perfect कोणी बोलू timing. नये. या 6 धावा धावफलकावर वाढल्या जात आहेत. चराई संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. 52 धावा. आता मात्र लेग साइडच्या अगदी खूपच बाहेर हा चेंडू. परफेक्ट हिट. धावबाद होतोय तो विनोद. आणि चेंडू धावसंख्येचा विचार केला तर 53 धावा आणि 4 चेंडू. विनोदची जागा घ्यायला मैदानात सज्ज होतोय तो अवी. पंच वाईट घोषित करतायत. संध्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. शेवटचे 2 चेंडू काय घडतंय पाहणं गरजेचं असेल. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच धावबाद घोषित करतायत. पुन्हा एकदा
आव्हान आहे, 56 धावांचं आव्हान आहे ते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप कव्हरच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाणार आहे, पुढे सरकणार आहे. धावसंख्या होते 2 चेंडू आणि 3 धावा. अभि केसरकर ओवी इंटरप्राइजेसचा ब्रँड अँबॅसेडर. पाहूया 3 षटकार मारतोय का, 500 रुपये घेतोय का, पाहणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू अपील करण्याचा प्रयत्न, परंतु लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव धावसंख्येत ऍड होईल. धावसंख्या होते 3 चेंडू आणि 4 धावा. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र स्ट्राईक परावर्तित होते अक्षय कोळसकर. अक्षय कोळसकर काय करामत करतायत. पुढचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसलाय. काळी झेल होईल का, परंतु झेल सुटलेला आहे. थोडंसं फंबलिंग झालं आणि तो झेल होता अक्षय कोळसकर याचा. हा झेल किती महागात पडतोय हे खूप गरजेचं आहे. कारण की मोठ्या सामन्यात जर तुम्ही अशी चूक करत असाल तर आपल्या संघासाठी ते संकटाचा असेल. पुढचा चेंडू अभि केसरकरसाठी. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा हा चेंडू, त्याचा सन्मान केलाय, चांगला डिफेन्स केलाय. आणि जर विचार केला तर धावसंख्येचा 5 चेंडू आणि 5 धावा. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. अभि केसरकर अक्षय कोळसकर मैदानात सज्ज झालेत. सलामीची ही जोडी. आता मात्र यष्टी मागे काय घडताय, मोठा झटका. अभि केसरकर डगआउट मध्ये पुन्हा एकदा परतत आहे. पंजाब लवकरात लवकर लावून घ्यायचा पुन्हा एकदा. अभि केसरकर पंचाने त्वरित सामना चालू करा. यष्टी मागे. क्षेत्ररक्षकाच्या हातात आपला विकेट गमावून बसतोय. आता पाहणं गरजेचं असेल की अक्षय कोळसकर याचा जो झेल सुटला होता तो किती महागात पडतोय समोरच्या संघाला. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय गोलंदाज तुकारामचा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय फलंदाज अक्षय कोळसकर. नॉर्थ स्ट्राईक एंडला महेश. दुसरा षटक 56 धावांचा पाठलाग करत आहे. पहिल्या षटका अखेर धावसंख्या ती संघाची 5. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुलटा स्वरूपाचा चेंडू हवेत आहे. झेल होईल का, आणि या ठिकाणी मात्र चूक होत नाहीये. महेश आणि निखिल. पुढचा चेंडू तुकारामचा. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतले. डगआउट मध्ये हात धन्यवाद. मानाचा चषक या स्पर्धेतील ही तिसरी हॅट्रिक ठरू शकेल का. 2 चेंडू 2 गडी बाद झालेत.
पुढचा चेंडू तुकारामचा फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, परंतु शॉर्ट वाईन लेगच्या दिशेने हा चेंडू एकेरी धावसंख्येसाठी येतोय. 56 धावांचा पाठलाग करताय. 6 धावा धावफलकावर येत आहेत. साईकेनला येतोय तो निखिल. पुढचा चेंडू चेंडू हवेत आहे. सोपा झेल, परंतु आता काय करामत होते. तुकाराम याने तीन गडी बाद आता पुढचा चेंडू तुकारामचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले. 3 विकेट घेतल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु डिस्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल करतोय दुहेरी धावसंख्येसाठी. या दुहेरी धावसंख्येनंतर धावसंख्या होते संघाची 8. शाईकेनला आहे तो फलंदाज. आकाश तुकारामचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या पुढे जाते. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटक या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संदेश. साईकेनला प्रदीप. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू जातोय. 4 धावांसाठी फरार. चेंडू संदेशचा यॉर्कर लेन मधला हा चेंडू होता. अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर येते ती 1 धाव. या एकेर धावसंख्येनंतर धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 15. सायकेनला आता मात्र येतोय तो आकाश. मानाचा चषक 2021. पुढचा चेंडू संदेशचा पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. त्या ठिकाणी एसटीन मागे 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये येते. या एकर धावसंख्येनंतर धावसंख्या धावून फुटते ती 16 धावांवर. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजून 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि उरलेले षटक असतील ते 9 चेंडू. 9 चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु हा फटका जाऊन 21 धाव फटकार वाढू शकेल. आता तेवले संघ थोडासा अडचणीत वाटत आहे, कारण की 56 धावांचा पाठलाग करताना मोठे फटकेबाजी करण्यासाठी जे त्यांचे महत्त्वाचे फलंदाज होते ते मात्र बाद झालेले आहेत. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय एकेरी धावसंख्येसाठी. धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या आहे मित्रांनो 18. चांगली गोलंदाजी संदेश याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा यॉर्कर लेन मध्ये हा चेंडू, आणि या ठिकाणी काय होत आहे, गडी झेलबाज होतोय. प्रदीप माता शेवटचं षटक.
मैदानात आता काय जादू घडेल, कारण की मैदानात येत आहेत आपल्या सर्वांचे लाडके निलेश दादा कोलस्कर, जर्सी नंबर 01. एक आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावर आपलं आयुष्य हे परावर्तित होत असतं, किंबहुना संभाव्यत असतं. आणि अशा आयुष्यात एक आकडा जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा तो एक आकडा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. परंतु हा आकडा आता काय करू शकेल जादू पाहणं गरजेचं असेल. निलेश दादा कोलस्कर यांना पहिला चेंडू जातोय तो निर्धाव स्वरूपाचा. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय संदेश. विनोदचा दुसरा चेंडू निलेश दादा यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. फलंदाजी मार्ग सज्ज झाले निलेश दादा कोलस्कर. मानाचा चषक 2021 या स्पर्धेत पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात निलेश दादा यांना फलंदाजी करताना पाहतोय. चांगला फटका, एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न यशस्वी होईल का, परंतु चुकीचा थ्रो. आणि या चेंडूवर येत आहेत त्या एकूण 3 धावा. एकूण 3 धावा या 13 धावसंख्या पुढे जाते. जर निलेश दादा कोलस्कर यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. काय घडतंय, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. आता चेंडू उरतील ते 2. युवराज दादा दाभेकर अर्थात ओवी इंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून निलेश दादा कोलस्कर यांना 500 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेलं आहे 2 षटकारांसाठी. आणि हा चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषेकडे. निर्धाव शेवटचा चेंडू आहे. चरई संघ मात्र विजयाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला भेटतोय. निलेश दादांसाठी शेवटचा चेंडू. चेंडू जातोय एकेरीच्या डबक्यात 1 धाव संख्येसाठी. विजयी संघाचा मनपूर्वक अभिनंदन, पराजित संघाचा कौतुक. आणि या सामन्याचा सामनावीर आदर्श निवे यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. कृपया आदर्श निवे संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. झालेल्या सामन्याचा सामनावीर विनोद याला मी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. तर आपण सामन्याच्या शेवटी पाहिलं निलेश दादा कोलस्कर मैदानात सज्ज झाले. आपल्या संघाची